काशीनाथ पगारे यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका ज्योती अमोल पगारे या दोन जीवांच्या पोटी जे काही बालक जन्मास आलेला आहे त्या बालकाचे केश कर्तन विधी, ज्याला आपण साध्या आपल्या बोली भाषेमध्ये आपण त्याला जावळाचा कार्यक्रम असतो, परंतु हा अतिशय पवित्र विधी बौद्ध धर्मामध्ये हा एक विधी आहे आणि हा विधी बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून दोन बौद्ध भिक्खूंच्या हस्ते पवित्र अशा बुद्ध विहारामध्ये आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विधी संपन्न करत असताना बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून या ठिकाणी प्रथमतः महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पगारे परिवाराच्या वतीने पुष्प धूप दीपाने पूजन होईल। पगारे परिवारामधील आयुष्यमान अमोल पगारे यांच्या मातोश्री बौद्ध उपासिका गजराबाई काशीनाथराव पगारे या आईंना मी सूचना करतो, आपण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं। ज्या बालकाचा केश कर्तन विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत त्या बालकाच्या मोठ्या मम्मी या ठिकाणी उपस्थित आहेत। बौद्ध उपासिका मंदा राजू पगारे यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करावं। इकडे ज्या बालकाचा त्याचं नाव आहे देवांश, देवांश या बालकाचा केश कर्तन विधी संपन्न करत आहोत। त्या बालकाच्या मोठी आत्या आणि मामा या ठिकाणी उपस्थित आहेत। आयुष्यमान प्रभाकर सेजोळ आणि शोभाबाई प्रभाकर सेजोळ हे दोघे या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने पूजन करतील। क्रॉस मागे पुढे इकडे बाबा तुम्ही समोर या, थोडं तुम्ही आणि मागे
तुम्ही समोर आहे. हां या बालकाच्या दुसऱ्या आत्या सुमनबाई संजयराव जगताप. सुमनबाई संजयराव जगताप हे दोघं जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करतील. आणि देवांश या बालकाच्या तिसऱ्या आत्या या ठिकाणी उपस्थित आहेत. रेखाबाई कांबळे. रेखाबाई कांबळे यांना सूचना आहे की आपण या ठिकाणी पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करावं. ज्या बालकाचा केशकर्तन विधी संपन्न करत आहोत त्या बालकाचे माता पिता आयुष्यमान अमोल काशीनाथराव पगारे आणि बौद्ध उपासिका ज्योती अमोल पगारे हे दोघं जण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन करतील. अशा प्रकारे या ठिकाणी पगारे परिवाराच्या वतीने पुष्प धूप दीपाने या ठिकाणी पूजन झालेलं आहे. विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडावे. असे हात जोडायचे, छातीचे हात जोडायचे. काही लोक आयुष्यमान बौद्ध उपासक प्रशांतराव भालेराव बालकाचे मामा प्रशांत भालेराव आणि त्यांच्या धर्मपत्नी रमाबाई प्रशांत भालेराव हे दोघं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करतील.
अशा प्रकारे या ठिकाणी पगारे परिवाराच्या वतीने पुष्प धूप दीपन या ठिकाणी पूजन झालेल्या विधिवत कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. अरहं सम्मा संबुद्ध भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वधातो भगवता नमस्सामि. सुबडिबन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते भारतेन शान्तं सापं अपराधं अपतु मे भन्ते. तदीयम्पि ओकास वन्दामि भन्ते भारतेन शान्तं सापं अपराधं अपतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं ब्रह्मज्ञाचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं वेतमे भन्ते. तुतीयम्पि तदीयम्पि अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं ब्रह्मज्ञाचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं वेतमे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अलिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि.
सिक्खापदं समादयामि। साधु साधु साधु। तीन वंदन करा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। या ठिकाणी शुद्ध पूजापाठ वंदना ग्रंथ वंदना आणि परिक्रमा शुद्ध पठण या ठिकाणी पठण केल्या जाईल। ज्यांना कुणाला म्हणता येत असेल त्यांनी सोबत बोलायचं आहे, म्हणता येत नसेल तर शांत चित्ताने एकाग्र चित्ताने आपण सर्वांनी शुद्ध पूजापाठ वंदना सर्वांनी ग्रहण करायचे आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। वनगन्धगुणोपेतं केतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दः। श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेतेन लभामि मोक्षं। पुष्पं विलायति यथाइनं मे कायो तथा याति विनाशकामः। घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं। सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं। बुद्धं धम्मं च संघं सुगतं भवं धातुं धातुगर्भे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सापे मुदसविक्ते सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्ते। सापे विबुद्धं दशबलतनुजं भूतिचेतियं नमामि। वन्दामि चेतियं सब्बं सपठानि सुपनेतितं। शारीरिकधातु महाभूते बुद्धरूपं सकलं सदा। यस्मूले निसिन्नोपं सम्पारि विजयं नकं। पतो समयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्। इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता। अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। इति विसो भगवान् अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरणसं। सुगतो लोकविदो अनुतरो पुरुषधम्मसारथि सत्तादेवमनु। बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धाति ये च बुद्धा अनागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं पन्था। नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं परं। एतेन सत्यवत् होतु ते जयमङ्गलं। स्वर्गातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको। यैवासिको औपनायिको बाध्यतं वेदितको विष्णुविति। धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मानि पशुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। नास्ति मे शरणं धम्मो मे शरणं परं। एतेन सत्यवत् होतु ते जयमङ्गलं। सुवडिपन्नो भगवतो सावकसङ्घो भुजपडिपन्नो भगवतो सावकसङ्घो। न्यायपडिपन्नो भगवतो सावकसङ्घो। सामिजिपडिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं च पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला। एष भगवतो सावकसङ्घो। आहुनय्यो दाक्षिणय्यो अञ्जलिकरणीयो। अनुत्तरं पुण्यं केतं लोकोत्सादि। संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एत संघं
पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्या जाति जरा मरणं महापरिमुच्यतामि इमिना पुण्यकमेनं मामे बालसमागमो सन्तं समागमो यावनिर्वाणपात्या देवो वसन्तु कालेन शाश्वतसम्पत्तिहेतु च तीतो भवतु लोको चन्द्राजा भवतु धम्मिको कुलसाधु साधु साधु नमामि धम्मं नमामि संඝं